सिम्पॅथोलायटिक आणि सिम्पॅथोमायमेटिक हे जे दोन कॅटेगरी आहे यामधला डिफरन्स थोडा समजून घेऊया. सिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजे काय, तर जेव्हा आपली बॉडी फाईट किंवा फ्लाईट मोड शो करते ती झाली आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम. असे ड्रग्ज जे ही सिस्टीमला कॉपी करतात, याच्या फंक्शनला कॉपी करतात, ते झाले आपले सिम्पॅथोमायमेटिक. बट जे काही असे ड्रग ह्या सिस्टीमला ऑफ करतात, बंद करतात किंवा याला ब्लॉक करतात, ते झाले आपले सिम्पॅथोलायटिक ड्रग. ठीक आहे. सिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये काय होतं, किंवा जेव्हा एखादी ॲक्शन प्रोड्यूस करायची आहे, न्यूरोट्रान्समीटर हे वेसिकलमधनं रिलीज होतात आणि त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स प्रोड्यूस करतात. सो मग असे ड्रग्ज जे काही ह्या सिस्टीममध्ये न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज इन्क्रीज करत असणार किंवा याच्या ॲक्शनला कॉपी करत असणार, ते झाले आपले सिम्पॅथोमायमेटिक ड्रग. ठीक आहे. आणि असे ड्रग जे हे न्यूरोट्रान्समीटरला ब्लॉक करत असणार किंवा याच्या फंक्शनला ब्लॉक करत असणार, तर ते झाले आपले सिम्पॅथोलायटिक ड्रग. हे काही एक्झाम्पल्स आहे जे या कॅटेगरीमध्ये येतात.